प्रमुख मार्गदर्शक प्रमुख वक्ते श्री आनंदजी वाजपेयी जे सायकलविषयी, सायकल कशी चालवावी, कोणती सायकल वापरावी, सायकल चालवताना कोणत्या गोष्टी सातत्यानं वापरल्या पाहिजेत किंवा त्याच्याबद्दलचे सेफ्टी गाईडलाईन काय आहेत ते आपल्या पुढे सादर करण्यासाठी येत आहेत। आज पुण्याहून आवर्जून आपण त्यांना आमंत्रण दिलेलं असे आनंदजी वाजपेयी सर, त्यांचा मी थोडक्यात ओळख करून देतो। वाजपेयी सरांचं शिक्षण ऑस्ट्रेलियाला झालेलं आहे आणि सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहे। परदेशात वाजपेयी सरांचं शिक्षण हे ऑस्ट्रेलियाला मेलबर्न मध्ये झालेलं आहे आणि सध्या ते पुण्यामध्ये वास्तव्यास आहे। सरांचं ख्याती आहे की हा देश, जग पर्यावरण पूरक झालं पाहिजे, आरोग्य पण आपलं चांगलं राहिलं पाहिजे, त्यासाठी ते नेहमी जनजागृती करत असतात। त्यांच्या अनेक राईड झालेल्या आहेत, पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते जम्मू काश्मीर, लडाख, या अशा मोठ्या मोठ्या राईड त्यांनी सायकलवरती केलेल्या आहेत आणि तेच आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून, मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। तर मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या समोर आनंदजी वाजपेयी सरांना सादर करताना मनोमन आनंद होत आहे। मी सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं। नमस्कार बंधू भगिनी आणि सायकलिस्ट मित्रांनो, आज सर्वप्रथम मी वर्धापन दिनाच्या बार्शी सायकल क्लबला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि एक गोष्ट काल खूप सुंदर घडलेली आहे। नीरज चोप्रा नावाच्या आपल्या एका जीवनात थ्रो करणाऱ्या खेळाडूंनी काल भारताकरता गोल्ड मेडल मिळवलं आहे ऑलिम्पिक्समध्ये। त्याचं आपण डायरेक्ट अभिनंदन करू शकत नाही, पण टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करू, कारण आपला देश हा आता 1.3 बिलियन पीपल, हे काहीतरी 130 कोटी लोकांचा देश झालेला आहे। पण यामधनं आपल्याला ऑलिम्पिक खेळाडू काही मिळत नाही जेवढे अपेक्षित आहेत तेवढे। तर याची कुठंतरी आपल्याकडे कल्चरल प्रॉब्लेम आहे हा, की खेळणं हे दुय्यम समजलं जातं, खेळ हा दुय्यम समजला जातो। बाकी सगळ्या विषयाचे लेक्चर्स किंवा पिरियड्स होतात शाळेमध्ये, पण खेळाचा एकच असतो। त्यामुळे आपल्याकडे खेळाला प्रोत्साहन दिलं जात नाही आणि जे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट पाहिजे, जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, तिथं आपण थोडंसं मागे राहत होतो। आता आपण शब्दप्रयोग बदलू, आपण होतो, आता मात्र ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। एक एक करत आता अजून 4 वर्षांनी ज्या वेळेला ऑलिम्पिक्स एक्सपिरियन्स मधनं सांगणार आहे आणि जो काही मी सांगेन त्याच्यानंतर कोणाला काही प्रश्न त्याही मी कारण खूप निर्बल शंका असतात, तर ते आपण थोड्याशा या भाषणानंतर किंवा या लेक्चरनंतर आपण त्या गृहीत धरू। सायकलिंगमुळे काय काय होतं आणि सायकल कशी आता खरं तर मगाशी रिक्षा चालक जे होते त्यांनी बरंचसं माझं भाषण रिक्षा चालकांना केलंय, त्यामुळे ते वगळता मला जर काही सांगता आलं तर ते मी सांगणार आहे। त्यांनी सगळ्यात महत्वाचा भाग जो होता तर तो होता रिकव्हरीचा। रिकव्हरीबद्दल मी बोलणार आहे, कारण सायकलिंग करायला, सायकलिंग शिकायला सगळेजण उत्सुक असतात, सायकलिंग केलं पाहिजे लांब लांब, पण रिकव्हरी, आता मगाशी आनंद सरांनी सुद्धा मेन्शन केलं की रिकव्हरी हा जो पार्ट आहे याच्याकडे फार दुर्लक्ष होतं सायकलिस्ट लोकांचं। रिकव्हरी आणि स्ट्रेंथनिंग या दोन खूप महत्वाच्या गोष्टी सायकलिस्ट लोक इग्नोर करतात आणि मग त्यामधनं रिझल्ट मिळत नाहीत। ज्या आपल्याला जे डिझायर रिझल्ट आहेत, पोट आत गेलं पाहिजे, डबल चिन झाली ती आत गेली पाहिजे, शरीर सुदृढ झालं पाहिजे, वज्रासारखं शरीर झालं पाहिजे, हे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स मिळत नाही, कारण लोक स्ट्रेंथनिंग आणि रिकव्हरी या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि मग फटीग येतो, मसल फटीग येतं आणि नंतर मग आपल्याला नॅचरली बॉडी सांगायला लागते की आता सायकलिंग नको करायला, आपण आराम करू। तर हे असं थोडंसं फटीग तयार झाला की वाटायला लागतं। सायकलिंग ही आनंद देणारी गोष्ट आहे। आनंद हा एक वेगळ्या लेवलवरती घेऊन जातं सायकलिंग, आपल्याला लहान करतं। सायकल म्हटलं की मला अजूनही माझे वडील आणि वडिलांनी आणलेली छोटी सायकल, त्या दोघांची इन्स्टंट आठवण होती
लाल रंगाची ती छोटी सायकल घेऊन मी 30 ते 34 तास असताना शाळेत जायचो. एवढा ट्रॅफिक नसायचं काळामध्ये, त्यामुळे सायकल रस्त्यावरती चालवणं सहज शक्य होतं. तर मी ती सायकल चालवायचो आणि त्या पहिल्या दुसऱ्या पेट्रोल मारल्यानंतर पहिल्यांदा ती मेमरी जागृत होती की आपण लहानपणी कसे होतो. लहानपणच्या सगळ्या आठवणी लक्षात येतात. तर आज सकाळची जी फेरी झाली त्याच्यामध्ये मी बऱ्याच जुन्या बिल्डिंग बघितल्या या गावातल्या. असंच मी लहानपण माझं कोपरगावमध्ये गेलो. अशा स्वरूपाच्या बिल्डिंग कोपरगावमध्ये होत्या आणि मी असं त्या विश्वात ट्रान्सपोर्ट झालो की मी आता शाळेला चाललोय किंवा या अशा स्वरूपाच्या मेमरीज माझ्या जागृत होतात. आणि सगळ्यात महत्वाचं मी इथे आलेल्या सर्व सायकलिस्ट मित्रांना अभिनंदन करणार आहे त्यांचं की त्यांनी सायकलिंग ही ऍक्टिव्हिटी एवढा जबरदस्त स्वीकार केला. कारण सगळ्यात महत्वाचा अडथळा असतो सायकलिंग सुरू करायचा तो म्हणजे रात्रीचे मित्र. रात्रीच्या मित्रांना यांना टाळता आलं तेच लोक फक्त सकाळी जागे असतात 6 वाजता आणि सकाळी मग सायकलिंगला तयार होतात. रात्रीच्या मित्रांना सांगतात आज काय मला जमणार नाही, आपण नंतर कधीतरी बघू. तर हा जो नवीन जीवनशैलीची जी सुरुवात आहे तिथनं होते. सायकलिंगची ओढ लागते. कधी एकदा सकाळ होते, कधी एकदा जर्सी घालतो आणि कधी एकदा सायकलिंगला जातो असं आपल्याला वाटायला लागतं. आणि आपण या एका माहोलमध्ये सायकल दुकानदार, आता माझं पुण्यामध्ये दुकान पण आहे सायकलची, माझ्याकडे डीलरशिप आहे. मला अमृतसरवरून एका माझ्या ओळखीच्या माणसाचा फोन आला होता की मला सायकल हवी. अरे म्हटलं तुझ्या इथे एवढे सायकल दुकानदार आहेत, तू इकडनं कुठं पाठव म्हटलं, तुला खर्च पडेल ट्रान्सपोर्टेशनचा. तो म्हटला मी सायकल तो ले लूंगा भाई, माहोल कहाँ से लावूंगा. कारण माहोल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर सायकलचा ग्रुप नसेल ना तर तो माहोल तयार होत नाही. आज बार्शीमध्ये एवढे मोळाला जशा माशा लागतात तसे सायकलपटू जे तयार झालेले आहेत ते एकच कारण आहे, कारण ही एवढी सुंदर वस्तू जी आहे आपल्या समोर आता ठेवलेली ही सगळ्यांना अट्रॅक्ट करते. 2-4 जण जर जाताना दिसले तर ते जे नुसतेच बसलेले आहेत किंवा मोटरसायकल चालवत आहेत त्यांना कुठंतरी मनामध्ये ऍक्टिव्हेट व्हायला होतं की यार हे आपण पण करायला पाहिजे. अगदी जर्सी नाही घालताना आपण शर्ट पण घालून तरी थोडीशी चालून बघू, बरं वाटतंय का, आपल्याला जमेल का, असं करून सायकलिस्ट लोक सायकलिंगला जोडले जातात. आणि ग्रुपमधल्या कोणाला तरी एक त्याची ओळख हळूच विचार मिळेल सायकल कशी असली पाहिजे. हे ज्या वेळेला तो सायकल घ्यायच्या वेळेला येतो त्यावेळेला त्या व्यक्तीला माहीत नसतं सायकल नक्की कशी पाहिजे आणि अनेक लोक स्वतःचं त्याच्यामध्ये नुकसान करून घेतात. कारण सायकलिंगचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, सायकलिंगच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, पण त्या व्यक्तीला हे माहीत नसतं आपल्याला नक्की काय पाहिजे. जनरली सगळेजण सांगतात हायब्रिड घे, पण हायब्रिड ही सायकल आपल्याला सुटेबल आहे का, आपण काय चालवलं पाहिजे, आपलं वय काय आहे, आपलं गोल काय आहे. जसं क्रोसिंगची गोळी सरसकट तापावरती लागू होते तसं हायब्रिड घ्या असं सरसकट सगळे सायकलिस्ट सांगतात. ज्यांच्याकडे हायब्रिड ज्यांनी कोणाला ऐकून घेतलंय तर याला शास्त्र आहे त्याच्या मागे, कोणती सायकल घेणार आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं नाही तर मग आपली मेहनत, वेळ आणि पैसे तिन्ही गोष्टी वाया जातात. त्या जाऊ नये म्हणून मी थोड्या दिवसांपूर्वी सायकल घेण्यापूर्वी असा एक व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलाय. माझं युट्यूबचा चॅनल पण आहे नो वरीज सायकल्स नावाचा, की ज्याच्यावरती सायकलची निगा कशी राखावी, सायकल कुठली निवडावी, स्क्रेचेस कसे करावे, अशा अनेक गोष्टींची माहिती त्याच्यात आहे. पंक्चर कसं काढावं. सायकलिंग करताना आपल्याला अनेक गोष्टींची भीती मनात असते. कारण अचानक 35, 36, 37ला आपण सायकलिंग सुरू करतो. कॉलेज शाळेमध्ये जे काही सायकलिंग केलेलं असतं ते मागे पडलेलं असतं. अशीच कोणीतरी मंडळी जर्सी घालून सायकल चालवताना दिसतात आणि मग मनामध्ये शंका यायला लागतात की सायकल चालवायची असेल तर मग आपल्या बार्शीमध्ये तर सायकल ट्रॅक नाहीये, मग चालवायची कुठे. ट्रक अंगावरनं गेला तर, गाडी अंगावरनं गेली तर, पंक्चर झाली तर, अशा अनेक शंका मनामध्ये येतात आणि आपण विचार करतो मग माणूस तो की जाऊ दे मग नको करायला. अशी गळून जाणारी बरीच लोकसंख्या आहे. तर आपण सायकल ट्रॅकची वाट बघायला नको. एकदा मनामध्ये सायकलचा ट्रॅक तयार झाला ना तर मग रस्त्यावरती किती रहदारी असली तरी तो माणूस सायकलच चालवतो. मी इथे आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे बार्शी सायकलिंग ग्रुपच्या सर्व मित्रांना, भले तुम्ही जर्सी घालून नाही चालवली सायकल तरी चालेल, पण डे टू डे जी कामं आहेत ती सगळी कामं जेवढी जास्तीत जास्त शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त सायकलनी करा. सायकलला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती, परंतु आता सायकलला
प्रचंड प्रतिष्ठा आलेली आहे. मी ज्यावेळी 10 वर्षापूर्वी सायकल चालवायला सुरुवात केली पुण्यामध्ये, त्यावेळेला मला नक्कीच माहिती नव्हतं या सायकलमुळे मला एवढा सन्मान मिळणार आहे. हा जे काय आज मला आपण सन्मान देत आहे तो हा माझा ना सन्मान नाहीये, हा हे जे मी वापरायला लागलोय सायकल याचा सन्मान आहे हा. आणि या सन्मानाला सायकल नक्कीच वर्थ आहे किंवा त्याला सायकलला मिळालेला हा जो सन्मान आहे हा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. याचं महत्वाचं कारण हे आहे की बटरफ्लाय इफेक्ट जर आपल्या सगळ्यांना जर माहिती असेल, बटरफ्लाय इफेक्ट मध्ये ते जे फुलपाखरू असतात ते जे पंख फडकवतं ते पंख फडकवणं एखाद्या मोठ्या वादळाची दिशा बदलू शकते एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. बटरफ्लाय इफेक्ट हा फिजिकली प्रूव्ड इफेक्ट आहे. आपण जर गुगल केलं बटरफ्लाय इफेक्ट आपल्याला माहित पडेल. नुसते पंख हलवणं फुलपाखराचे वादळाची दिशा बदलू शकतं. तसंच बटरफ्लाय इफेक्ट या सायकलला आहे. आपल्याला वाटतं एवढंसं आहे, 1 किलोमीटर सायकलने गेलो असं काय पेट्रोल वाचणार आहे, असं काय घडणार आहे, पण तसं काय मित्रांनो समजू नका. सायकलमध्ये बटरफ्लाय इफेक्ट आहे. आत्ताच स्टॅटिस्टिक्स वाचून दाखवले, त्याच्यामध्ये बार्शी शहरातल्या सायकलिस्टनी 2 लाख किलोमीटर सायकल चालवली. विचार करा, हीच लोक जर वर्षभर सायकल कामं करता वापरली तर किती टन कार्बन इमिशन कमी होईल बार्शी शहराचं. आणि रस्ते धूळ उडणारे, डोळ्यात जातं, नाकात जाते, तर कशाचा त्रास होतो. आपण कडेने सायकल चालवत असतो, या कुठल्याच गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या 2 प्रदूषित झालेल्या गोष्टी आहेत आणि ज्याच्यामुळे भारतामध्ये कोरोनापेक्षा जास्त लोक मरतात दरवर्षी. 15 ते 20 लाख लोकांचा फक्त एअर पोल्युशनमध्ये मृत्यू होतो. आपण किती कमी कॉन्ट्रीब्यूट करू. एवढ्या मोठमोठ्या संख्येने जर लोक सुरू झाली तर एक स्वप्न बघायला काय हरकत नाही. आपल्याला सायकल ट्रॅक नको आहे, एवढं कमी मागायची आपण काही गरज नाहीये. आपण रस्त्यावरनं गाड्या गायब करू, कारण तो माणूस मीच आहे जो रस्त्यावरती गाडी घेऊन फिरतो. मीच जर कमी केलं सायकल चालवणं, गाडी चालवणं, तर ऑटोमॅटिक एक सायकल रस्त्यावरती ऍड होते. आणि कामाकरता सायकल चालवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण फिटनेस करता चालवतो, सकाळी फिरायला जायला चालवतो, एन्जॉय करायला चालवतो, पण काम करायचं असेल त्यावेळेला मात्र मग आपल्याला थोडीशी अडचण झाल्यासारखी होते की आपली प्रतिष्ठा लोक आपल्याला काय म्हणतात. तसं काही नाहीये. सायकलकडे आता लोक खूप आदराने बघतायत. डॉक्टर साहेब एवढी वर्ष सायकल चालवतात. मी पण गेली 10 वर्ष झाली पुण्यामध्ये. माझ्याकडे गाडी, ड्रायव्हर, 2 मोटरसायकल असल्या तरी सुद्धा मी सायकलच वापरतो. कारण मला महानगरपालिका, पुणे महानगरपालिका जी आहे, तसाच सन्मान मी आदरणीय नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी बार्शीमध्ये पण सुरू करावा. डॉक्टर साहेबांसारखी जी लोक आहेत ती समाजापुढे एक मोठा आदर्श त्याच्यातनं निर्माण करू शकतील आणि खूप लोक सायकलिंगकडे वळतील. मला एक प्रशस्ती पत्रक मिळालं. खूप काय खर्चिक नाहीये ते सायकल सन्मान, हा काय खूप खर्चिक नाहीये. एक प्रशस्ती पत्रक, पण मला इतर मिळालेल्या कुठल्याही सन्मानापेक्षा मी ते महत्वाचं मानतो. कारण कॉर्पोरेशनने रेकग्नाइज केलं की हा माणूस सायकलचा. माझ्याबरोबर आणखीन 5-6 जण होती. अशा लोकांना त्यांनी रेकग्नाइज करून त्या दिवशी बोलून त्यांनी ते प्रशस्ती पत्रक दिलं. तर अशा स्वरूपाची जर ऍक्टिव्हिटी सुरू झाली बार्शी शहरामध्ये तर खूप लोकांना प्रोत्साहन त्याच्यातनं मिळणार आहे आणि खूप लोकांनंतर सायकल पण चालवणार आहे. तर आता ही जी आपण सायकल घेतो, मी अगदी सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतो कारण खूप लोकांपर्यंत ही माहिती इंटरनेटद्वारे पण जाते आहे. तर घाबरू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांनी नवीन सायकलिंग सुरू करायचं आहे किंवा केलेलं आहे त्यांनी कृपा करून घाबरू नका. सायकल चालवल्याने कुठलाही आजार होत नाही. सायकल ही आजारांचं निर्मूलन करणारी ऍक्टिव्हिटी आहे. थोडी थोडी सुरुवात करा. छोट्या छोट्या गल्लीमध्ये चालून सुरुवात करा. त्यानंतर थोडं घराबाहेर पडा, आणखीन लांब जा, थोडं लांब जा. कारण सायकल ही डिमांडिंग स्पोर्ट आहे. सायकल पुढचा टप्पा सायकल ठरवते, मी नाही ठरवत. मी माझ्या कॉलनीमध्ये सायकल चालवत होतो पूर्वी. ज्यावेळेला मी पहिल्यांदा सुरू केली त्यावेळेला कॉलनीमध्ये चालवत होतो. 4 किलोमीटर सायकल चालवायची होती मला ज्यावेळेला ऑफिसला जायला. त्यावेळेला मी एनर्जी बार, 1 केळं, पाण्याची बाटली सगळं बरोबर घेतलं. मला असं वाटत होतं की मी आता पडणार आहे रस्त्यात कुठंतरी चक्कर येऊन. कारण एवढं आपण सायकलिंग करणार 4 किलोमीटर, मग पडलं तर काय, पडायला नको. म्हणून मग मी एवढी तयारी केली. उंदीर मारायकरता वाघ मारायची तयारी. आणि मी सायकल चालवली. मला असं लक्षात आलं की काहीच होत नाही सायकल चालवल्याने. म्हणजे मला जे इमॅजिनेशन मध्ये होतं की मी पडेल, मला भूक लागेल किंवा असं होईल तसं काही घडलं नाही. मी ते 4 किलोमीटर कव्हर केले. मग 4चे 14 कधी झाले ते कळलं नाही, 14चे 40 कधी झाले ते. असं करत करत मी मागच्या वर्षी 2020 साली
पुणे ते अमृतसर हा 2020 किलोमीटरचा प्रवास एकट्याने केला विदाऊट एनी सपोर्ट. त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकही शंका आली नाही, मी पडेल का, मला लागेल का, कुठला ट्रक माझ्या अंगावरून जाईल का, मग मी राहीन कुठे, कुठलीच मित्रांनो शंका माझ्या मनात आली नाही. मी घरातून निघालो आणि मी सुखरूप अमृतसर आणि अटारी बॉर्डरला पोहोचलो. माझ्या अख्ख्या प्रवासामध्ये सायकल पंक्चर सुद्धा झाली नाही. इतकी मला देवाची साथ मिळाली. कारण ते एक कुठला तरी शाहरुख खानचा डायलॉग आहे, तो सारी कायनात काम को लग जाती. तसं सायकलिंगचं आहे मित्रांनो. मी फक्त एक पेडल मारायचं आहे. माझा निसर्गाकडनं येणारा रिस्पॉन्स हा दसपट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणूनच हा बटरफ्लाय इफेक्ट आहे की मला एकच पेडल मारायचं आहे फक्त, बाकी सगळं ऑटोमॅटिक होतं. मग 200 कसे होतात कळत नाही, 300 कसे होतात कळत नाही, 1000 कळत नाहीत कसे होतात. आपलं शरीर चालत राहतं आणि सलग ज्या वेळेला प्रवास करायचा असतो 4-4, 5-5, 6-6 दिवसांचा, त्यावेळेला तिसऱ्या दिवसानंतर फक्त बुद्धीमध्ये उतारच असतो. बुद्धी कधीच हा विचार करत नाही की आता चढ लागणार आहे, पाय दुखतंय, असा काही विचार मनामध्ये येत नाही. समोर जर रस्ता दिसलाय ना, तो मी इथे फीड करून ठेवलाय. तर जे कोणी सायकलिस्ट लॉंग डिस्टन्स सायकलिंग ट्राय करतायत आता करायला, त्यांच्याकरता एक हा नुसका आहे की समजा हा समोर जो रस्ता आहे ना, हा उतारच आहे, हा चढ नाहीच आहे. असं जर इमॅजिन करून सायकल चालवली तर कधी आपण किती किलोमीटर सायकल चालवून गेलो हे लक्षातच येत नाही. मित्रांनो, लॉंग डिस्टन्स सायकलिंग ही माझी स्पेशालिटी आहे. विदाऊट सपोर्ट लॉंग डिस्टन्स सायकलिंग आणि सिटी सायकलिंग. शहरात कशी सायकल, मी कॉम्पिटेटिव्ह सायकलिंग करत नाही. स्पर्धात्मक सायकलिंग हा माझा पार्ट नाहीये. स्पर्धात्मककडे मी थोड्या वेळाने आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. तर हा जो लॉंग डिस्टन्स सायकलिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती दुखणारी गोष्ट जर काय असेल ती ही आपला बुंदा. काय ते सगळ्यात जास्ती दुखतं. तिथे फोड येतात बारीक बारीक, ज्याला आपण सॅडल सोर्स म्हणतो. हे सॅडल सोर्स जे आहेत, हे सॅडल सोर्स न होण्यासाठी आपल्याला सायकलच्या सीटवरती खूप लांब काळापर्यंत बसायला लागतं. कारण 8 ते 10 तास रोजचं जर सायकलिंग सतत असेल 12, 13, 14 दिवस, तर आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे. त्याकरता सिटीमध्ये सुद्धा डे टू डे रोज सायकल चालवून आपण इथली सेन्सिटिव्हिटी कमी करू शकतो. त्या स्किनची सेन्सिटिव्हिटी जी 2 आणि 3 दिवस सायकल चालवल्यानंतर लगेच येते. हे जे सीट कव्हर लावलेलं आहे, हे सीट कव्हर कृपा करून टाळा, कारण याच्याने काहीही फरक पडत नाही. हे कॉस्मेटिक आहे, हे काढून टाका. सायकल सारखं आहे, तर त्या कुशनचं काम कुशन करणं हे नसून त्या कुशनचं काम जो काय आपल्याला घाम येतो दिवसभर सायकलवरती बसलेला असताना किंवा लांब ड्युरेशन करता जे आपण सायकलवरती बसतोय त्यावेळेला आलेला घाम ऍब्सॉर्ब करणं हे याचं काम आहे. ते जर ऍब्सॉर्ब झाला नाही घाम तर तो चिकट घाम तसंच त्या भागामध्ये ज्या वेळेला आपल्याला क्रॅक पडतात, स्किनच्या क्रॅक्स, त्यावेळेला तिथे ते इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन होऊ नये आलेला सगळा घाम शोषला जावा आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे त्याच्या. हे जर बघितलं प्रत्येक सायकलिस्टकडे ते आहे, पॅन्टच्या याला गुबगुबीत भाग दिलेला आहे, तर तो सगळा घाम शोषून घेतो आणि त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे तुम्हाला तिकडे इन्फेक्शन स्किनचं होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या पॅन्टचा आहे. त्यामुळे लॉंग डिस्टन्स सायकलिंगला या पॅन्ट सगळेजण घालू शकतात. डबल घातली तर आणखीन डबल त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो. कुशनिंगचा पण मिळतो आणि याचा पण मिळतो, बॅक्टेरियाचा पण मिळतो. तर हा सगळ्यात मोठा सायकलिंगचा याचा फायदा आहे. सायकलची सॅडल हाईट जी आहे ती कमरेपेक्षा एवढी असली पाहिजे. पाय आपले पूर्ण असे टेकता कामा नये. असा पाय जमिनीला टेकता कामा नये. दिसतंय का सगळ्यांना? असा टेकता कामा नये जमिनीला, तो असा टेकला पाहिजे. असा जर टेकत असेल तर आपलं डिस्टन्स हे योग्य आहे. आणि हे जर असं असेल तर काय होतं, तर हा आयटी बँड नावाचा एक प्रकार आहे. कोणाचा तरी दुखला असेल तर लक्षात येईल. अचानक सायकल चालवायला गेलो, 40-50 किलोमीटर केले आणि हा भाग दुखायला लागला. गुडघ्याचा जो जॉईंट आहे, हा जर गुडघा इमेजिन केला तर तिथे दुखायला लागतं या पोर्शनमध्ये. तर तो दुखायला लागण्याचं कारण आहे सायकलची हाईट आपली करेक्ट नाहीये आणि आपली स्ट्रेंथ कमी पडते. सायकलिंग ज्या वेळेला आपण करतो हा परफॉर्मन्स आहे, पण त्याचा जो रियाज करायला पाहिजे.
सायकलिंग आपण परफॉर्म करतो, 100 केली, 200 केली, 300 केली, 500 केली, हा परफॉर्मन्स असतो. जसं झाकीर हुसेन परफॉर्मन्स 3 तासाचा देतो, पण त्याच्याकरता त्याला अनेक तास रियाज करावा लागतो. तो रियाज जो आहे अनेक तासांचा, तो रियाज सायकल चालवण्यात नाही. तो रियाज आहे आपण फंक्शनल ट्रेनिंग किती करतोय, आपण स्ट्रेंथ एक्सरसाइजेस किती करतोय आणि आपण रिकव्हरी कशी करतोय याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. माझे गुरु डबल एव्हरेस्टर किशोर धुनकुळे यांनी काही गोष्टी मला सायकलिंगच्या बाबतीतल्या टिप्स दिल्या आणि त्या जबरदस्त वर्क झाल्या. हा ॲक्टिव्ह माझा पूर्वी ज्यावेळेस मी नवीन नवीन लॉंग डिस्टन्स सायकलिंग सुरू केलं होतं त्यावेळेस दुखायचा. त्यावेळेस मी त्याला फोन केला, म्हटलं किशोर माझे हे दुखतंय. तर त्यांनी सांगितलं की तुला स्ट्रेचेस आणि स्ट्रेंथ या 2 गोष्टी करायला लागेल. मग मी अभ्यास सुरू केला स्ट्रेचेस आणि स्ट्रेंथचा आणि मला 2 व्यायाम सापडले जे स्ट्रेचेस आणि स्ट्रेंथ केलं तर आपला स्पीड हा 70% वाढतो. सायकलिंगचा जो स्पीड आहे, जर लॉंग डिस्टन्स सायकलिंग करायचं असेल तर स्पीड आणि स्टॅमिना हा 300% वाढतो. आता जर माझी कॅपॅसिटी 2 तास सायकल चालवायची असेल तर ती 6 तास चालवायची होते आणि स्पीड जर 70 असेल तर तो स्पीड जवळजवळ 130 km/h होऊ शकतो. हे तेवढं कोणी सायकल चालवत नाही, पण हे जस्ट कम्पॅरिझन करता मी सांगितलं की एवढा मोठा परिणाम त्याच्यामुळे होऊ शकतो. तर तो स्ट्रेंथ एक्सरसाइज कोणता आणि स्ट्रेच कोणता ते मी पीपीए दाखवतो. हे जर सगळ्या सायकलिस्टनी केलं तर त्यांना सायकलिंगमध्ये त्यांच्या फेनॉमेनल बदल झालेला लगेच लक्षात येईल. 1 आठवड्यामध्ये आपल्या लक्षात येतं की आपला स्पीड वाढलाय, आपली स्ट्रेंथ वाढली. तर ते मी आता करून दाखवतो. आणि आपण ज्या वेळेला सायकल चालवत असतो, परफॉर्मन्स सायकलिंग ज्याला आपण म्हणतो, 100 किलोमीटर 200 किलोमीटर, याच्यानी बॉडी वेन होते, म्हणजे बॉडीतनं घेतलं जातं, काढलं जातं. त्यामुळे आपली रिकव्हरी होणं गरजेचं आहे, स्ट्रेंथ पण आपण देणं गरजेचं आहे. सारखाच रोज परफॉर्मन्स दिला तर चालणार नाही. आता क्रिकेटचं कोचिंग घेणारे सर आपल्या बरोबर आहेत. आपण म्हणतो सचिन तेंडुलकर एवढा चांगला खेळला, इतका स्टॅमिना, पण त्याच्या शरीराची किती ऑपरेशन झाले तर आपल्याला माहित नाही. खांद्याचं ऑपरेशन करावं लागतं, गुडघ्याचं करायला लागतं, फुग्याचं करायला लागतं, मानेचं करायला लागतं. ही सगळी ऑपरेशन करायला लागतं. त्याचं कारणच हे आहे की त्यांनी त्याचं शरीर ऑप्टिमम लेवलला युटिलाइज केलं त्याच्या करिअरमध्ये. तो प्रकार मला करायचा नाही. मला मूळ उद्देश जो आहे सायकलिंग करायचा तो माझं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आहे. सायकलिंग एवढं पण करायचं नाहीये की त्याच्यातनं शरीराला त्रास होईल. कारण आपण ज्यावेळेला स्पोर्ट्स मोडमध्ये जातो त्यावेळेला बॉडी खूप जास्ती कन्झ्युम होते. ज्यांनी बघितलं असेल गाडीला स्पोर्ट्स ड्राईव्ह आहे, आरपीएम वाढतं अचानक आणि खूप पेट्रोल त्याच्यातनं काढलं जातं, तर तो जो प्रकार आहे तो शरीराच्या बाबतीत होतो. मसलची सगळी स्ट्रेंथ काढून घेतली जाते, त्याच्यातनं फॅट बर्न होत नाही. कॉम्पिटिटिव्ह सायकलिंग हा जो प्रकार आहे, स्पर्धात्मक सायकलिंग, त्याच्यामध्ये फॅट काढून घेतली जात नाही. इफेक्ट होत नाही जेवढा कमी सायकलिंग से 30 किलोमीटर हे स्टँडर्ड आहे. जे सायकलिस्ट एक्सपिरियन्स आहेत त्यांनी हे स्टँडर्ड दिलेलं आहे की 30 किलोमीटर सायकलिंग रोज करा. कधीतरी 200 करा, कधीतरी 100 करा, कधीतरी जोरात करा. पण ते जोरात करताना ते रिपीटेडली जोरात करू नका. इव्हन मॅरेथॉन पळणारे जे लोक आहेत त्यांचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ती लोक फंक्शनल ट्रेनिंग खूप मोठ्या प्रमाणावरती करतात आणि पळतात. आठवड्यातनं एखादा दिवस हाफ मॅरेथॉन किंवा महिन्यातनं एखादी फुल मॅरेथॉन, 3 महिन्यातनं एखादी फुल मॅरेथॉन. नाहीतर ते रोज मॅरेथॉन पळायला लागला माणूस तर मग ते संपून जायचं त्याच्यात. मसलमधनं सगळं काढून घेतलं जातं ज्या वेळेला इंटेन्सिव्ह एक्सरसाइज सुरू होतो त्यावेळेला. तर आपल्याला करायचं नाही, आपल्याला स्ट्रेंथ द्यायची तर स्ट्रेंथ द्यायची आणि 30 किलोमीटर सायकलिंग ऑन डे टू डे बेसिस करायचं, त्याच्यापेक्षा जास्ती करायचं नाही. आणि कधीतरी रविवारी किंवा काय जसं जमेल तसं महिन्यातनं एकदा 200, 100 किंवा काय बीआरएम कोणाला करायचे असतील त्यात ते करू शकतात. रोज पराक्रम करणं हे शरीराकरता घातक आहे. मी तो स्ट्रेंथ एक्सरसाइज तुम्हाला दाखवतो कुठली. हे उजव्या बाजूला पण सेम आहे, त्याला ग्लूट्स म्हणतात. हे ग्लूट जे आहे ते ग्लूट ज्याचे चांगले आहेत त्याचं सायकलिंग आणि पळणे दोन्ही ऍक्टिव्हिटी जबरदस्त होतात, त्यांनी अँटीबॅक पण दुखत नाही. तर आपल्या मराठीमध्ये म्हणे टिंबमध्ये दम आहे का, तर ते खरं आहे. कारण इथे दम पाहिजे. हा जर दम असेल तर सायकलिंग जोरात आणि जास्त काळापर्यंत होतं. हा पाय मी असा ठेवलाय, गुडघा टेकलेला, 1 2 3 4
5 हे त्या या पायाला सुद्धा सेम रिपीट करायचा. त्यानंतर हा असा